हाय फ्रेंड्स, तर आज आम्ही बनवणार आहोत मसाला वाटाणा। आता पहिले आपल्याला इथे वाटाणे बॉईल करायला ठेवायचे आहेत। तर आता वाटाणे उकडून झाले आहेत, आपल्याला आता हिला काढायचं आहे। आता इथे माझी बहीण हे काढत आहे आणि मी शूटिंग करत आहे। तर तुम्ही बघू शकता की मी कसं काढले। आणि आता आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आहे। तर कढई गरम होईपर्यंत मी आणि माझी बहीण इथे वाटाण्याला वेगळे करत होतो। पाणी आता वाटण्यातून काढायचं आहे आपल्याला। मी एका पातेल्यात ठेवलं आहे, ठीक आहे। तर आता एका वेगळ्या पातेल्यात तुम्ही ठेवायचं आणि कढईमध्ये तेल टाकायचं आपल्याला। ह्याच्यात तुम्ही बघू शकता, ठीक आहे। तर तेलाला थोडा वेळ गरम होऊन द्यायचं आपल्याला। तर काय झालं ना की माझ्या हातातून ते जरा जास्तच गरम झालं, त्यामुळे ते धमाका झाला खूप मोठा। आम्ही खूपच घाबरलो, ठीक आहे। तर आता ह्याला थोडंसं हलवायचं आहे आपल्याला। तर आता मी इथे हलवत आहे, बघा कसलं भारी दिसतंय ना, मस्त हिरवे हिरवे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये खूप सारे मसाले ॲड करायचे, जसं की मिरची पावडर, हळद आणि थोडीशी मी मॅगी मसालासुद्धा टाकला आहे ह्याच्यामध्ये, ठीक आहे। मी गॅसला कमी फ्लेमवर ठेवलं आणि वाटाणे हलवत होते। ह्याच्यात मी आता मीठ टाकायला विसरले, म्हणून ह्याच्यात मीठ टाकलं आहे। आता हलवते मी। काही सॉरी जर तुम्ही कंटाळले असाल तर बघा आता इथे ना राणी आमची आहे ना, ती अशी हलवती, तर मस्त स्वयंपाकाची शायनिंग खाते, तुम्ही बघू शकता। तर फ्रेंड्स, आता आपल्याला ना वाटाण्यांना थोडंसं आहे ना शिजून द्यायचं आहे आणि मस्तपैकी हलवून घ्या। आता तुम्ही जर शिजलं असेल तर तुम्ही बघू शकता किती मस्त दिसतात। तर गाईज जे थोडे शिजले आहेत, आता मी गॅस बंद करते। गाईज आता मी कढई काढून घेतली आहे गॅसवरून, हे बघा किती मस्त दिसतात आहे ना। आता आपल्याला ह्याला काढून घ्यायचं आहे एका वाटीमध्ये। किती तर गाईज इथे आपले वाटाणे रेडी झालेले आहेत। गाईज आता आम्ही दोघी इथे टेस्ट करतोय, चला बघूया किती मस्त लागत आहे। गाईज मी खरंच सांगते, वाटाणे इतके टेस्टी होते ना, तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघू शकता हे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपी ट्राय करा। बाय बाय गाईज।